मुंबईमधल्या BKCमध्ये एक नवीन संकल्पना रोड बांधताना त्यांनी लक्षात ठेवली होती की एक वाहनांसाठी, एक चालणाऱ्यांसाठी आणि एक सायकल ट्रॅक अशी एक नवीन पद्धत आणली होती. तर त्या सायकल ट्रॅक बांधण्यासाठी सुद्धा करोड रुपये खर्च केले सरकारकडून. आणि ते करोड रुपये खर्च केल्यावरती आता 3 दिवसा अगोदर एक निविदा काढण्यात आली 25 कोटींची तो सायकल ट्रॅक तोडण्यासाठी. म्हणजे हे तोडतात काय, बांधतात काय, यांना आखली नाही आहेत. हा सगळा पैसा जातो जनतेचा, तुमचा, आमचा, जो प्रत्येक गोष्टीतून तुम्ही टॅक्स भरत असता. पण सरकारला काही नावं ठेवण्याच्या अगोदर किंवा सरकार नालायक आहे का हे म्हणायच्या अगोदर मला वाटतं आपण स्वतःला सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की आपणही त्याच श्रेणीत मोडतो का, की जे अशा नालायकपणांवर आपण प्रश्न सुद्धा सरकारला कधी विचारत नाही. अक्षरशः SB रोड जवळचा जो चतुशृंगीवरचा जो ब्रिज होता पहिला, तो त्यांनी एकतर्फी बांधला होता. त्यानंतर करोड रुपये त्याच्यावर खर्च झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं की अरे रोड दुतर्फा बांधायला पाहिजे. तो तोडण्यासाठी त्यांनी अजून कोटी रुपये खर्च केला. नंतर आता परत 2 वे बांधण्यासाठी त्यांनी करोड रुपये खर्च केला. कराडमध्ये जर तुम्ही गेले तर सिंगल वे ब्रिज बांधण्यात आला. नंतर त्यांना बऱ्याच वर्षानंतर अकलेचे मेंदूचे तार असे सळसळले. नंतर त्यांना आठवण आली की अरे इथं 2 वे ब्रिज असायला पाहिजे. त्या पाळण्यासाठी करोड रुपये खर्च करण्यात आला. म्हणजे हा जो जनतेच्या पैशांच्या टॅक्समधून जो पैसा येतो त्याचा जो अपव्यय केला जातो प्रत्येक वेळी, त्याच्यावर आपण नागरिक म्हणून कधी प्रश्न विचारत नाही. म्हणून या प्रत्येक सरकारमधील व्यक्तीचं हे अशी विल्हेवाट चालू असते पैशांची. प्रत्येकाने प्रश्न विचारायला पाहिजे, सजग राहिलं पाहिजे आपल्या कर्तव्यांबद्दल.